नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर कई मुद्दों को लेकर निशाना साधा। उन्होंने कहा कि मंडल यात्रा का उद्देश्य ओबीसी समाज को एकजुट करना है। साथ ही लाड़की बहन योजना, किसानों की समस्या, एसआरए घोटाला, भाजपा की अंदरूनी राजनीति और व्यवस्थाओं को लेकर सरकार पर गंभीर आरोप लगाए। काय स्वरूप असणार आहे, कोणकोणत्या यात्रेत सहभागी होणार? आम्ही सर्व ओबीसी संघटनांना आव्हान आणि विनंती केलेली आहे की मंडल यात्रा अत्यंत ओबीसीच्या हितासाठी, ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी, ओबीसीच्या एकूणच ज्या आता अडचणी आणि समस्या आहेत त्यासाठी ओबीसीची एकजूट समाजाची करणं आणि स्वतःचा हक्क मिळवणं हा मंडल यात्रेचा पहिला मोठा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेत। कर्जमाफीचा पत्ता नाही, शेतकरी हैराण आहे आणि दरवर्षी जो शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत, बियाणे उगवले नाहीत, बोगस कंपन्यांनी बियाणे दिलेत, आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी चिंतित आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ही यात्रा आम्ही काढायचं ठरवलं आहे। 3 ते 9 पर्यंत विदर्भामध्ये ही यात्रा निघेल आणि सर्व संघटना त्यामध्ये सहभागी व्हाव्या यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे। ही एकजूट ओबीसी समाजाची या निमित्तानं करण्याचा आमचा मानस आहे। लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे। जवळपास आधी 80 लाख सांगत शासनाकडे आता माहीत पडलं की 92 लाख लाभार्थी महिन्याला अपात्र ठेवण्यात आलं। नाही, हे खरं आहे की सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणीला वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। आता ज्यामध्ये मला कळत नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तीच अट लावली। आता इन्कम टॅक्स, मला IT विभागाकडे यादी पाठवली आणि यातले इन्कम टॅक्स पेड करणारे कोण आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला। आता सहजच आहे की फॉर्म 16 भरून घेतला जातो शेतकऱ्यात, अनेक लोक भरतात। आता फॉर्म 16 भरल्यानंतर तो इन्कम टॅक्स पे झाला फॉर्म भरल्याबरोबर, त्याचं उत्पन्न काही नाही आहे, अनेकांनी भरून ठेवले आहेत। म्हणजे असे लाखो लोक शेतकरी यातून वगळण्याचा सरकारचा डाव आहे। ज्यामध्ये आपण पाहिलं की कंत्राटी पद्धतीवर काम करणारी माणसं आहेत, अंगणवाडी सेविका आहे, पोलीस पाटील आहे, तो गावातला शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल, तंटामुक्तीचा अध्यक्ष असेल। आता हे शेतकरी आहेत, कंत्राटी पद्धतीनं काम करणारे अनेकांना तो फॉर्म 16 भरून घ्यावा लागतो। आता पोराने भरला म्हणून बापाच्या नावानं असलेला शेतकरी असेल, त्याचं कुटुंब गृहीत धरून त्याला तुम्ही कर्जापासून वंचित करत असाल तरी कर्जमाफी कशाला देत आहे? सगळ्या शेतकऱ्यांना वगळण्याचं काम होत असेल तर हा आकडा फुगवून सांगितला गेला आहे। वस्तुस्थिती अशी आहे की 10-12 लाखाच्या पलीकडे शेतकरी या अटी शर्तीच्या मध्ये बसतात, त्याच्या पलीकडे जात नाही आणि फार तर हे 12-15 हजार कोटीची कर्जमाफी असेल आणि त्यापेक्षा शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा होणार नाही। पुन्हा शेतकरी कर्जाच्या डोंगरात उभा राहील आणि कर्जात शेतकऱ्यावर मरण्याची पाळी हे सरकार आणेल अशी परिस्थिती आहे। ते मला माहित नाही, तो गटनेता बघतोय, गटनेत्याला सगळे तो निवडला गेलेला गटनेता आहे आणि त्यामध्ये नाही, मला माहित नाही, मी त्या वादात पडलो नाही। काय आहे ते स्थानिक लेवलचं काय ते पडत असतं। भाजपची ऑफर आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं, अमित शहा यांनी ऑफर दिली असं त्यांनी सांगितलं। होऊ शकतं। सध्या महाराष्ट्रातील बीजेपी मध्ये जे धुसफूस सुरू आहे, कोणी म्हणतात दिल्लीला जाणार मुख्यमंत्री, दिल्लीला मुख्यमंत्री जातील तर दुसरा गट सक्रिय झाला आहे, त्यामुळे दुसऱ्या गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असावी।
हे दिल्लीला गेल्यानंतर मोकळा मैदान भेटला की आपण कबड्डी हुतुतू जे खेळता येईल ते खेळू अशी तयारी असेल. कारण आता या मैदानात त्यांना काहीच खेळता येत नाही आहे फडणवीस साहेब असल्यामुळे, देवेंद्रजी. तर ते काही जण वाट पाहत आहेत, हे दिल्लीत गेले रे गेले की आपल्याला मोकळं मैदान होईल म्हणून त्याची मोर्चेबांधणी कदाचित हे सुरू असावी असं म्हणायला हरकत नाही. कारण तो पक्षांतर्गत वाद आहे, कोण कुठे जावं काय करावं हा आपला काही देणं घेणं नाही. यावर गिरीश महाजनांची पण प्रतिक्रिया आली आहे. खडसे भाजपात घरवापसी करता मागे लागलाय असं ते म्हणतात आणि मी त्यांना भाजपा प्रवेश मी रोखलेला नाही असंही ते त्यामुळे. आता असं आहे की पूर्वी त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं होतं महाजनांचं. ते म्हणलेत की खडसेला कसं घेतात तर मी पाहिजे. आता असं म्हणतायत की मी रोखलेला नाही, म्हणजे कुछ ना कुछ तो गडबड है. आणि जर वरून आकाचा आदेश आल्यावर हा काय कोणाचं बालबाका करतील. त्यामुळं आका का आदेश उत्तम अंतिम आहे म्हणून यांची भाषा कदाचित बदलली असेल. एक भीषण दुर्घटना घडलेली आहे. जेजुरी जवळ ट्रकने वारकऱ्यांना उडवलाय. 3 वारकरी महिला मृत झालेल्या वारंवार असं घडतंय दरवर्षी. नाही, वारकऱ्यांना पैसे देतो, पाणी देतो, हे देतो असं काही फार मोठा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या वर्षी जो काही सोंग केला गेला 2 वर्ष, आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी पिण्याला मिळत आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. वारकऱ्यांची सगळी हाल यावेळेस होत आहेत. हे सगळं वारकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. मी सुद्धा 1-2 दिवसामध्ये तुकोबाच्या दिंडीमध्ये मी सुद्धा जाणार आहे आणि ही परिस्थिती मी सुद्धा बघणार आहे. कारण मला पुढच्या 2-3 दिवसात मी त्याच्यामध्ये जायचं मी ठरवलं आहे. पण एक आहे की खूप लोकांनी फोन करून पिण्याच्या पाण्याची व्यथा आणि सुरक्षेची परिस्थिती, जर दरवर्षी निघणारी वारी आणि वारकरी संप्रदाय या संदर्भात सरकारच्या तोकड्या व्यवस्था आहेत हे आता लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारची घटना मोठ्या प्रमाणात घटत आहे. थँक्यू.